सर्वांना नमस्कार. तर आज मी महाराष्ट्राच्या स्वयंपाकघरातील एक खास मेजवानी घेऊन आले. तो म्हणजे मसाले भात. लग्नातल्या पंक्तीची खास आठवण करून देणारा असा हा मसाले भात झटपट 20 मिनिटात तयार होतो. या मसाले भाताचा सुगंध इतका दरवळतो की ज्याला भूक नसेल ना, त्यालाही खाण्याची इच्छा होईल. असा हा मसाले भात. कसे मसाले वापरायचे, किती प्रमाणात वापरायचे, कोणते वापरायचे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हिवाळ्याचं सीझन आहे, भरपूर भाज्या उपलब्ध असतात. तर हा मसाले भात हिवाळ्यामध्ये करायला विसरू नका. काहीतरी हिवाळ्यामध्ये चमचमीत खाऊ वाटतं, गरम गरम खाऊ वाटतं, त्यावेळेस हा मसाले भात नक्कीच उपयोगी पडतो. डब्यासाठी असो किंवा रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी हा मसाले भात तुम्ही कधीही करू शकता. अगदी मोकळा, सुटसुटीत, मस्त असा तयार होतो. खूप जास्त वेळ न घालवता चला तर सुरू करूयात आजच्या मसाले भाताची रेसिपी. तर इथे मी कोलम तांदूळ घेतले. तांदूळ थोडा जुना आहे. मसाले भातासाठी तुम्ही कोलम, आंबेमोहोर किंवा बासमती तुकडा असा तांदूळ घ्यायचा आहे. त्यामुळे भात मोकळा सुटसुटीत होतो. तर इथे तांदूळ मी मोजून घेत आहे. 1.5 वाटी याप्रमाणे हा तांदूळ मी घेणार आहे. कारण वाटीने मोजलं किंवा तुम्ही कशानेही मोजू शकता. आपल्याला नंतर भातासाठी जे पाणी लागणार आहे त्याचं प्रमाण घालण्यासाठी असं मोजून घ्यायचं. तर 1.5 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचं आहे. तांदूळ मी भिजायला ठेवते. बाकीची तयारी मी आधीच करून घेतलेली आहे. इथे मी भाज्या आधीच नीट करून ठेवलेल्या होत्या. आता भाज्यांमध्ये मी गाजर, फ्लॉवर, तोंडली आणि हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. आता या भाज्यांमध्ये एखादी भाजी नसली तरी काही हरकत नाही, चालेल. त्यानंतर इथे मी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. त्यानंतर फोडणीसाठी खडे मसाले घेतलेले आहेत. मोहरी, जिरे, 2 हिरव्या वेलची, 3-4 लवंगा, 1 चक्रीफूल, 2 दालचिनीचे तुकडे, 1 मसाला वेलची आणि अर्धा जावित्रीचा तुकडा घेतलेला आहे. अशा प्रकारे खडे मसाले घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे तमालपत्रसुद्धा घ्यायचं आहे. तमालपत्र मी अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घेणार आहे. म्हणजे ते फोडणीमध्ये घालायला सोपं होतं आणि त्याचा छान असा सुगंध दरवळतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मसाला घ्यायचा आहे आपल्याला. या भाताची चव वाढवणारा खास मसाला म्हणजे गोडा मसाला 2 चमचे घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. 1.5 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे. तर हे मसाले अगदी महत्त्वाचे आहेत. तुमच्याकडे जर खडे मसाले नसतील, एखादी भाजी नसेल तर काही हरकत नाही. पण हे मसाले मात्र असायलाच हवे. त्याशिवाय भाताला अजिबात चव येणार नाही. त्यानंतर इथे मी वाटण तयार करणार आहे. हिरवं वाटण. त्यासाठी थोडंसं खोबरं घ्यायचं आहे. ओलं खोबरं घेतलेलं आहे. पूर्णतः ऑप्शनल आहे, पण खोबरं घेता तर खूप जास्त घ्यायचं नाही, अगदी थोडं घ्यायचं आहे. त्यानंतर अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घेतलेला आहे. त्यानंतर खडे मसालेमध्ये इथे फक्त मिरी आणि शहाजिरे घेतलेले आहेत. यामुळे मसाल्याचा सुगंध खूप छान येतो आणि मसाले भाताला छान चव येते. तर पुदिना आणि ओलं खोबरं पूर्णतः ऑप्शनल आहे. ते तुम्ही नाही घेतलं तरी काही हरकत नाही, पण इतर मसाले मात्र घ्यायचे आहेत. तर खोबरं चांगलं बारीक व्हावं यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात खोबरं, लसूण, अद्रक आणि काळी मिरी, शहाजिरे हे बारीक करून घेणार आहे. म्हणजे मसाला चांगला बारीक होईल. आता हे वाटण आपल्याला पाणी न टाकताच वाटून घ्यायचं आहे. कोरडं वाटायचं आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर आहे तसाच राहतो आणि भाताला छान चव येते. तर तुम्ही हे वाटण खलबत्त्यातसुद्धा वाटू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यातसुद्धा वाटू शकता, काहीच हरकत नाही. खोबरं मी यासाठी घेतले कारण आपला व्हिडिओ कोण कुठून बघतं माहीत नाही. कोकणामध्ये मसाले भातात ओलं खोबरं घालण्याची पद्धत आहे आणि घाटमाथ्यावर या भातामध्ये खोबरं घालत नाही, फक्त अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर असंच घातलं जातं. तर त्यामुळे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, नसेल घालायचं तर नका घालू.
या मसाल्याने काहीच फरक पडत नाही. खोबऱ्याने आणि पुदिन्याने काही एवढा फरक पडत नाही. पुदिना मी थोडासा घेतलेला आहे चव वाढवण्यासाठी, नसेल तरी काही हरकत नाही. पण बाकीचे मसाले मात्र जरूर घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी वाटण बारीक करून घेतलेलं आहे. अजिबात पाणी घातलेलं नाही, पण बारीक वाटून घ्यायचं आहे. खोबऱ्याचे तुकडे अजिबात दाताखाली आले नाही पाहिजेत. या पद्धतीने असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता ही सगळी तयारी झाली, की भात अगदी झटपट तयार होतो. कढई मी गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 4 पळ्या मी तेल घालत आहे. तेल चांगलं गरम झालं, की आपल्याला यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत. आता खडे मसाले घालताना बघा मी असं पसरून टाकते, कारण मोहरी आणि जिरे आहे ते सुद्धा चांगले तडतडले जातात. त्यानंतर तमालपत्र घातलेलं आहे. थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे. आता हा कांदा खूप जास्त तळून घ्यायचा नाही, अगदी हलकासा लालसर कलर येईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त डार्क कलर करायचा नाही, अगदी हलकासा परतून घ्यायचा आहे. आता यामध्येच कढीपत्ता आणि हिरवी मिरची घातलेली आहे. मिरची अगदी थोडी घेतलेली आहे. एक मोठी मिरची होती, त्याचे 2 तुकडे केलेले आहेत. कारण आपण अगोदरच वाटणामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे. हिरवी मिरची तुम्ही तिखटाच्या प्रमाणानुसार, तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही वापरू शकता. यामध्ये गरम मसाला, खडे मसालेसुद्धा वापरलेले आहेत, त्यामुळे मिरची बेतानेच घाला. त्यानंतर यावरच आपण वाटून घेतलेला जो मसाला आहे तो परतून घ्यायचा आहे. हा मसाला मात्र चांगला परतून घ्यायचा. कारण आपण त्यात हिरवी मिरची, अद्रक, लसूण घातलेले आहे. त्याचा कच्चेपणा दूर व्हायला पाहिजे. त्यामुळे चांगला परतून घ्यायचा. 2 मिनिट चांगला परतून घेतलेला आहे हा मसाला. हा मसाला जर चांगला परतला गेला नाही ना, तर भात मिरचट होऊ शकतो. त्यामुळे मसाला अगदी चांगला परतून घ्या. मसाला परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. आता टोमॅटो चांगला शिजावा म्हणून त्यामध्ये मीठ टाकणार आहे. मीठ आपल्याला चवीप्रमाणे घालायचं आहे. तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर तुम्ही थोडं मीठ टोमॅटो शिजण्यापुरतं घाला आणि तांदूळ घातल्यानंतर बाकीचं मीठ घालू शकता चवीप्रमाणे. तर मी मीठ अगोदरच ॲड केलं आहे चवीप्रमाणे. टोमॅटो शिजण्यासाठी मिठाचा खूप जास्त फायदा होतो. तो टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा. टोमॅटो चांगला शिजल्यावर आता आपल्याला मसाले घालायचे आहेत. गोडा मसाला, गरम मसाला, हळद पावडर आणि धने पावडर घालायचे आहे. ते सुद्धा या तेलावर चांगली परतून घ्यायची. तेल जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही तेल ॲड करू शकता, कारण हे मसाले चांगले भाजले गेले पाहिजेत. त्यामुळे तेल तुम्ही घालू शकता आणि तेल जर थोडं कमी झालं तर भात कोरडासुद्धा होऊ शकतो. त्यामुळे तेल थोडं जास्त घाला आणि तेल किंवा तूप दोन्ही अर्ध-अर्ध प्रमाणात तुम्ही घालू शकता. तर हे मसाले मी चांगले परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. तर या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये घालत आहे. भाज्यासुद्धा तेलावर चांगल्या परतून घ्यायच्या. त्याचा कच्चेपणा थोडा दूर करायचा, म्हणजे भाताला छान चव येते. भाज्या चांगल्या परतून झाल्या, की जेवढं तांदूळ घेतलेलं आहे, 1.5 वाटी मी तांदूळ घेतले, त्याच वाटीने मोजून मी 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. गरम करून घेतलेलं आहे पाणी, ते या भाज्यांवर घालत आहे. आता मी जेवढं तांदूळ घेतलं त्याच्या दुप्पट पाणी घेतलेलं आहे. तांदूळ थोडं जुनं आहे, मला थोडं जास्त पाणी लागू शकतं, तर मी थोडं नंतर पाणी घालणार आहे. जसा भात शिजत येईल त्याप्रमाणे. तर तांदूळ नवा असेल तर कमी पाणी लागू शकतं, जुना असेल तर थोडं जास्त पाणी लागू शकतं. पण अगोदर पाणी घालताना तुम्ही दुप्पट पाणी घाला, म्हणजे तो नवीन तांदूळ असेल तरी तो व्यवस्थित शिजला जाईल आणि जुना असेल तर थोडं पाणी एक्स्ट्रा घाला, म्हणजे अर्धी वाटी अजून थोडं पाणी घाला किंवा 2.5 पट पाणी आपल्याला लागू शकतं. तुम्ही कुकरमध्ये भात करणार असाल तर कुकरमध्ये पाण्याचं प्रमाण 1.5 पट घ्या. पातेल्यात करताना असं भाज्यांवर पाणी घातल्यावर एक उकळी येऊ द्यायची, त्यामुळे पाणी थोडं आटतं, त्यामुळे जास्त पाणी लागू शकतं. तर भाज्या घातल्यानंतर पाण्याला मी थोडी उकळी येऊ दिली, कारण तांदूळ घातल्यानंतर भाज्या थोड्या कच्च्या राहतात, त्यामुळे अगोदर थोड्या शिजवून घ्यायच्या. तांदूळ भिजायला ठेवले होतं, त्यामुळे त्यातलं पाणी सगळं निथळून घेतले मी आणि त्यानंतर इथे तांदूळ घालत आहे. आता तांदूळ घातल्यानंतर 5 मिनिट झाकण ठेवून
हे तांदूळ थोडं शिजू द्यायचं पाण्याचा अंदाज घेऊन. एक्स्ट्रा पाणी लागलं तर पाणी वरून घालायचं आहे. ते कशा पद्धतीने व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे कळेल. तर 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे आणि भात थोडा शिजू देणार आहे. 5 मिनिटांनी बघू शकता पाणी आटलेलं आहे आणि भात थोडा कोरडा आहे आणि थोडा कच्चा आहे. तर पाणी पूर्णतः आटलेलं आहे कारण तांदूळ खूप जुना आहे. त्यामुळे आता थोडं पाणी मी गरम करायला ठेवलं होतं अर्धी वाटी. तर यामध्ये वरून घालणार आहे म्हणजे भात व्यवस्थित शिजेल आणि छान होईल. तर पाणी गरम केलेलं आहे ते यावरून मी घालत आहे. तांदूळ कसा आहे, किती जुना आहे त्यानुसार तुम्हाला पाणी ॲडजस्ट करावं लागेल. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पाणी सगळ्या भाताला लागलं जाईल व्यवस्थित. आणि पुन्हा बारीक आचेवर एकदम मंद आचेवर गॅस करायचा आहे आणि झाकण ठेवून हा भात शिजू द्यायचा आहे. वाफेवरच छान भात शिजला जाईल आणि भात व्यवस्थित मोकळा होईल. 7 ते 8 मिनटासाठी मी झाकण ठेवलं आणि व्यवस्थित भात तयार झालेला आहे बघू शकता. छान कोरडा, मोकळा, सुटसुटीत पण तरीही चांगला मऊ शिजलेला भात आहे. सुगंध तर इतका दरवळतो ना या भाताचा की घरभर पसरतो. हा भात बनवायला अगदी साधा, सोपा आहे, सुटसुटीत आहे आणि लग्नातल्या पंक्तीची खास आठवण करून देतो. तांदूळ शिजला का नाही ते आपण बघूयात. बघू शकता मस्त असा भात शिजलेला आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे. तर या हिवाळ्यामध्ये ही रेसिपी करायला विसरू नका. मसाले भाताची घरात सगळ्यांना आवडणारा हा पदार्थच असतो, पण त्याची चव दुप्पट होईल अशा पद्धतीने केला तर. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि या मसाले भाताचा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि हो, या मसाले भाताची चव वाढवण्यासाठी बुंदी किंवा जिलेबी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा मसाले भात बनवायला विसरू नका. धन्यवाद.